आता काय झालं, ह्या 7 पिढ्या झाल्या. यू नो द नंबर 7 स्पीक्स ऑफ द परफेक्शन. नंबर 7 म्हणजे काय? कंप्लीटनेस, परफेक्शन. ओके. परमेश्वराने 6 दिवसात पृथ्वीची रचना केली, पृथ्वी घडवली आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. 6 याचे बरेचसे मी तुम्हाला कधी नंबर्स विषयी शिकवेल. आपलं बायबल नंबर्स विषयी किंवा जे आपण अंक पाहतो याच्याविषयी खूप काही सांगतं. इव्हन बायबलमध्ये नाही का, नंबर्स म्हणून, गणना म्हणून अंकांविषयी ते एक पुस्तक आहे. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर ह्या रंग, अंक ह्या वेगवेगळ्या गोष्टींद्वारे काही गोष्टी आपल्याला शिकवतोय, निदर्शनं सांगतोय. ओके. सो इथे काय झालं, ह्या ज्या 7 पिढ्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत ते 7 पिढ्यांवरती कृपा, ती ग्रेस होती की त्यांना पूर्णपणे नाश झाल्या नव्हत्या किंवा जे काय ज्या 7 पिढ्या होत्या त्यांच्याविषयी लिहिलंय. परंतु त्याच्यानंतर पुढे काय झालं हे उत्पत्तीच्या ह्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं नाहीये. त्याच्यानंतर जर तुम्ही वाचलं तर असं दिलं आहे, 25वं वचन 4:25, आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणले आणि तिला मुलगा झाला. तर ती बायको आदामाची काय म्हणाली? हवा म्हणाली, त्याचे नाव तिने शेत ठेविले. ती म्हणाली, काईनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. खूप सुंदर आहे ना. मी बायबलमध्ये बरेच वेळा बघते की मुलांना नावं ठेवतात ना, म्हणजे जन्माला आल्यानंतर स्त्री, आई आहे ती मुलांना नाव ठेवते. प्रेज द लॉर्ड. सो इकडे ही काय म्हणते की काईनाने आबेलाचा, म्हणजे माझा मोठा मुलगा काईन, त्याने माझ्या छोट्या मुलाचा आबेलाला मारून टाकलं म्हणून देवाने मला त्याच्या जागी दुसरं अपत्य दिलं आहे. कोणाच्या जागी? आबेलाच्या जागी. ओके. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव अनोश असे ठेवले. प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय झालं, शेत त्याला, म्हणजे हा आदम आणि हव्वाचा आपण जर नंबर वाईज पाहिलं तर हा 3रा मुलगा आहे. ओके. सो आता याच्यानंतर काईनाच्या पिढीचं काही दिलेलं नाही. ह्या 7 पिढ्या आहेत आणि मी तुम्हाला सांगते, ज्या ज्या वेळेस आपण जे कृत्य करतो, आपण ज्या ज्या वेळेस परमेश्वराला सन्मान देतो, आपण आपल्या जीवनात परमेश्वराचं भय बाळगून, परमेश्वराचा महिमा करत, परमेश्वराचा गौरव करत, त्याच्यावर विश्वास ठेवून चालतो ना, परमेश्वर आपल्याला अभिषेक करतो, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, परमेश्वर आपल्याला स्वीकारतो. प्रभूचं वचन काय सांगतं? मोशेला प्रभू काय म्हणाला की जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, जे लोक माझे नियम पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही विश्वासात आहात तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या आशीर्वादितच आहेत. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही जी पेरणी केली ना ते पुढे फळ येणार आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे याच्या बाबतीत काय झालंय माहिती? द हेवन, स्वर्ग किंवा परमेश्वर, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी देवाची वाणी ऐकली नाही, ज्यांनी देवाचा शब्द नाकारला, त्या लोकांना स्वर्ग किंवा आपला परमेश्वर ओळख देत नाही. काईनाचा उल्लेख आणि त्याच्या पूर्ण पिढीचा उल्लेख कुठेच केला जात नाही. भलेही त्याने स्वतःच एक नगर स्थापलं, वस्ती केली, संसार केला, मुलं बाळ झाली, त्याची एक नाही का एक वेगळी वंशावळ सुरू झाली, परंतु परमेश्वराच्या राज्यात त्याला वाटा नाही. हालेलुया. सो व्हेनेवर वी आर डिसअपॉइंटिंग लॉर्ड, ज्यावेळेस नाही का आपण देवाची वाणी नाकारतोय, परमेश्वर काही करायला सांगतोय ते करत नाही ना, त्यावेळेस विचार करा की आपण नक्की काय करतोय आणि आपण असं का करतोय. कारण देवाचा शब्द नाकारून स्वतःच्या मनाने, रागाने काही करणे हे फायद्याचं आहे का? नाहीये. देवाचं वचन पहिले योहान तुम्ही वाचलं, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलंय की परमेश्वरावर प्रीती करणे म्हणजे त्याची आज्ञा पाळणे. हालेलुया. तुम्ही सगळेजण आज इथे का आहात? बिकॉज यू लव्ह जीसस. मी इथे काय आहे? कारण मी प्रभू येशूवर प्रेम करते. नाही तर मी प्रभू येशू माझ्या जीवनात नसता तर कदाचित आता नाही का कुठला तरी मूवी पाहत असते, नेटफ्लिक्सवर सिरीज पाहत असते, काहीतरी करत असते, किंवा माझा मोबाईल घेऊन बसले असते, किंवा काहीतरी दुसरं फॅमिली फंक्शन मध्ये बिझी असते. पण आज त्या गोष्टी माझ्या जीवनात नाहीये, कारण त्या गोष्टींमध्ये मला आनंदच मिळत नाही. मला आनंद मिळतो देवाच्या उपस्थितीमध्ये, मला आनंद भेटतो परमेश्वरासोबत, मला आनंद भेटतो देवाच्या आज्ञा पूर्ण करण्यामध्ये. सो बायबल स्पष्ट सांगतं, भलेही तुम्ही लोक म्हणत असाल की मी प्रभूवर प्रेम करते, मी प्रभू येशूवर प्रेम करते, प्रभू येशू मला खूप आवडतो, प्रभू येशूने माझ्या पापांची क्षमा केली, प्रभू येशू माझ्यावर खूप दया करतो, परंतु तुम्ही देवावर प्रेम करत आहे कशावरून समजून येतं? ज्यावेळेस तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता. हालेलुया. जर तुम्ही प्रभूने जे सांगितले ते करत नाही, आज्ञा पाळत नाही, तर तुम्ही देवावर प्रेम करत नाही. बायबल सांगतं, स्पष्ट सांगतं की शरीर धारण करून आलेल्या ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवत नाही तो लबाड आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही विश्वास ठेवताय, तुम्ही येशूला स्वीकारलंय, पण जर तुम्ही येशूवर प्रेम करता तर तुम्ही त्या प्रभूच्या आज्ञा पाळाल. का माहितीये? कारण तुम्हाला माहितीये देवाची आज्ञा आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, देवाची आज्ञा आपल्या उन्नतीसाठी आहे, देवाचे नियम आपल्या भल्यासाठी आहेत. जर तुम्ही स्तोत्रसंहितेचं पुस्तक वाचलं, 119 वाचा, वेगवेगळे स्तोत्रसंहिता वाचा,
किंवा हे नीतिसूत्र वाचा, प्रत्येक ठिकाणी देवाचे नियम, देवाचे आज्ञा याविषयी त्यांनी वर्णन केले. दावीद राजा म्हणतो की तुझे नियम किती चांगले, तुझे निर्बंध म्हणजे तुझ्या नियमामध्ये तू मला जे नाही का जे मला काही करू नको काय सांगितलंय, मला जे निर्बंध लादलेस ते माझ्या भल्यासाठी आहेत. ते नाही का मी रात्रंदिवस त्याचं मनन करतो आणि त्यानुसार मी चालतो. माझ्या हृदयाला ते आवडतं. प्रेज द लॉर्ड. ज्याला परमेश्वर कळला ना त्याला त्याच्या आज्ञांमध्ये आनंद लाभतो. प्रेज द लॉर्ड. लेट मी टेल यू, हा याच्या कृतीमुळे, याच्या रागामुळे, जेव्हा की देव त्याला कसं विजयी बनायचं, कसं नाही का पापावर कंट्रोल करायचा, कसा चुकीच्या गोष्टींना थांबवायचं हे शिकवत होता. देव त्याला अधिकारात चालवायला शिकवत होता, परंतु ह्याने पापाचा गुलाम बनायचं ठरवलं. ह्याने ह्याच्या विचाराने, त्याच्या शब्दाने, काहींनी ते दरवाजे आत्मिक जगामध्ये उघडले जिथे सैतान, दुरात्मे, अंधकाराची सत्ता त्याच्यावर झाली. त्याने दरवाजा उघडला. पहा तो इथेच आहे, दुरात्मा इथेच आहे, सैतान इथेच आहे. बायबल सांगतं तो संधी शोधत फिरतो. तुम्हाला ह्याचं अजून एक उदाहरण देते. मार्कच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचलं, ज्या वेळेस येशूची परीक्षा झाली याचं वर्णन मार्क जेव्हा करतो ना, तर तिकडे प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड काय लिहिलंय की सैतान जेव्हा सर्व परीक्षा संपवून गेला. ओके, मराठीमध्ये काय लिहिलं माहिती, लूक 4:13 मध्ये, मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. तिकडे नाही का परमेश्वर सांगत होता पाप दाराशी टपून आहे, ते संधी शोधत आहे, त्याचा रोग तुझवर आहे. येशूकडे सुद्धा ज्यावेळेस सैतान परीक्षा घ्यायला आला, सो ही वॉज सिकिंग दॅट अपॉर्च्युनिटी, वॉज सिकिंग दॅट चान्स, दॅट स्मॉल लूक, की कुठून तो संधीने साधून नाही का हल्ला करेल आणि येशूला पाडेल, कुठून तो आपल्या जीवनात हल्ला करेल. सो द एनिमी इज ऑलवेज सर्चिंग फॉर दॅट अपॉर्च्युनिटी. त्या संधीसाठी ना सैतान नेहमी शोध करतोय आणि त्याला ती संधी केव्हा दिली जाते माहिती, असं नाही की सैतानाने माझ्यावर हल्ला केला, त्याला हल्ला करण्यासाठी कुठेतरी ते दरवाजे मी उघडते, कुठेतरी त्याला ती संधी मी देते, कुठेतरी नाही का माझ्या चुकीच्या इमोशन्समुळे, माझ्या अज्ञानामुळे, माझ्या कमजोरीमुळे किंवा माझ्या हलगर्जीपणामुळे ना मी असे काही दरवाजे उघडते की माझा शत्रू प्रवेश करतोय. प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला खूप खूप वाईज राहायचे, आपल्याला खूप विजिलंट राहायचे, आपल्याला खूप लक्ष देऊन राहायचे, आपल्याला खूप जागरूक राहायचे. प्रभूने सगळं कार्य पूर्ण केलं आहे, परंतु एवढं कार्य पूर्ण केल्यानंतर सुद्धा जर मी कसं चाललं पाहिजे, मी काय केलं पाहिजे, मी कोणते अधिकार वापरले पाहिजे ह्याचं ज्ञान मला जर मिळालं नाहीये ना, तर सगळ्यात जास्त देवाच्या कृपेचा अनादर करणारी व्यक्ती मी असेल. कारण प्रभूने इतकी विपुल कृपा दिली, इतकी महान कृपा दिली, पण मला त्या कृपेचा नाही का कसा वापर करायचा, कसं त्यामध्ये चालायचं हे मला समजत नाहीये. प्रेज द लॉर्ड. सो इकडे पाप टपून होतं, संधी शोधत होतं आणि काहीनाने ती संधी दिली. हालेलुया. त्या बागेमध्ये रॉंग व्यक्ती सोबत, चुकीच्या पर्सन सोबत कम्युनिकेशन करून हव्वाने ती संधी दिली. सैतान हा संधी शोधतोय, पाप दाराशी टपून आहे, पण असं नाही की बापरे पाप आहे, बापरे सैतान आलाय, मी काय करू, सगळी दुरात्म्यांची फौज झाली आहे, मी काय करू. नाही, घाबरायची गरज नाहीये, कारण अधिकार तुमच्याकडे आहे. त्या सर्व गोष्टींवर सत्ता प्रभूने आपल्याला दिली आहे, परंतु अधिकार न वापरता ज्यावेळेस आपण संधी देतो त्यावेळेस काय होतं, या सगळ्या गोष्टींची बंधनं आपल्यावर येतात. बिकॉज आय एम ओपनिंग द रॉंग डोर. आपण जे निर्णय घेतो, आपण जे बोलतो, आत्मिक जगामध्ये कुठले तरी पोर्टल्स, कुठले तरी दरवाजे त्याने ओपन केले जातात. म्हणून देवाचं वचन सांगतं नीतिसूत्र 18 मध्ये की जीवन आणि मरण हे जिभेच्या हातात आहे, जिभेच्या सामर्थ्यामध्ये. ओके, लाईफ अँड डेथ इज इन द पॉवर ऑफ युअर टंग. हालेलुया. याकूब काय म्हणतोय माहितीये का, प्रत्येक माणूस हा आपल्या वासनेने ओढला जातो. परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही, तो कोणाला मोहात पाडत नाही. प्रत्येक माणूस हा आपल्या वासनेने ओढला जातो आणि त्या वासनेने ओढला जाऊन फुलविला जातो. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस त्या बागेतल्या त्या बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या त्या फळाची, त्या झाडाविषयीची ऍडव्हर्टिजमेंट सैतानाने केली. पहा, ऍडव्हर्टिजमेंट करणारे लोक तेच करतात ना, अशा प्रकारे आपल्या समोर ते चित्र आणतात, व्हिडिओ करतात, अशा प्रकारे ते रिप्रेझेंट करतात की आपल्याला मोह होतो, आपल्याला वाटतं की ही गोष्ट मला काहीतरी करू शकेल. समजा एखादी क्रीमची, एखादी शॅम्पूची, एखादी बॉडी लोशनची किंवा कुठली ऍडव्हर्टिजमेंट येते, आपल्याला वाटतं ते यूज मी केलं ना तर माझ्यावर फरक होईल, ते मी जर वापरलं ना तर माझं भलं होईल, ते जर मी वापरलं ना तर माझे नाही का माझ्या स्किनवर, माझ्या हेअरवर, माझ्या
कॉम्प्लेक्शनवर ह्याचा चांगला परिणाम होईल. वाय? कारण आपण ते तिकडे पाहिलं आहे आणि त्यांनी दाखवलंय. त्यांनी कदाचित भलेही खोट्या गोष्टी सांगितल्या असतील, परंतु ते लोक ते बोलतायत ना, म्हणून त्या गोष्टींच्या मोहात आपण पडतो. आणि इथे याकोबाने कितीतरी हजारो वर्ष आधी सांगितले की माणूस हा आपल्या वासनेने ओढला जातो. कुठेतरी त्याच्या मनात ती वासना आली आहे, ती डिझायर आली आहे, ते लस्ट आलंय, तो ओढला जातो आणि भुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. हालेलुया. भलेही मग ते मी पाहिलं आणि मी विचार केला, मी हे प्रॉडक्ट घेऊ का, ह्याने मला फायदा होईल का, तर मी मोहात नाही पडत आहे. परंतु मी ज्या वेळेस नाही का भुलविली जाते, त्यासाठी मी पाहिजे ते करते, मी दुसऱ्या कामाचे पैसे त्या प्रॉडक्ट मध्ये वापरते ज्याने मला काहीच फायदा होत नाहीये, त्यावेळेस काय होतं, मी मोहात पडते. त्यावेळेस मी त्या टेम्पटेशनला बळी पडते आणि मग काय होतं, ही वासना माझ्यामध्ये आली आहे ना, आता काय झालं, मी कन्सिव्ह केलं, आता काय झालं, मी गर्भधारण केली ती वासना, आणि मग ही वासना काय करते माहिती, गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काईन. ओके, काईनाने काय केलं, तो आपल्या वासनेने चिडचिड करायला लागला, काहीतरी चांगलं काम तो करत नव्हता. परमेश्वर म्हणतो तू बरं केलं तर तुझाही चेहरा आनंदी राहील, तू बरं ते कर. इट मीन्स ही वॉज नॉट डुईंग समथिंग विच वॉज राईट, ही वॉज नॉट डुईंग इट. ओके, तो काहीतरी असं करत होता. आणि माझ्या हसबंड सोबत मी डिस्कस करत होते, तर बायबलमध्ये दिले काईनाने आपल्या शेतातील उत्पन्नापैकी काहीतरी आणलं. सो ही वॉज द फर्स्ट. तो होता की ज्याने म्हटलं की मी प्रभूला अर्पण घेऊन जाईल. तो विचार त्याच्यापासून आला. त्याच्या छोट्या भावाने कदाचित पाहिलं असेल की काईन घेऊन चालला, मी पण काहीतरी घेऊन जातो. त्यांच्या आई वडिलांनी प्रभूला काही अर्पण आणलं असं काही बायबलमध्ये मेन्शन केलं नाही. सो त्याच्यामध्ये तो विचार आला. त्याने खूप चांगला विचार केला की मी देवासाठी काहीतरी घेऊन जाईल. परंतु त्याचा विचार चांगला होता, परंतु त्याचं मन चांगलं नव्हतं, त्याची चालचलणूक चांगली नव्हती, त्याची कृती चांगली नव्हती. आणि आता काय झालंय की तो त्या गोष्टीमुळे नाही का रागावलाय, तो संतप्त झालाय, तो चिडलाय, ती वासना, ते मोह त्याला झालाय आणि त्याने जाऊन त्याच्या भावाचा खून केलाय. नाउ ही हॅज ओपन द डोअर. त्याने तो दरवाजा उघडलाय, पापाने प्रवेश केला आहे. आता पापाला त्याने गर्भधारणा केली आहे, पापाची पाप परिपक्व होते आणि त्याच्यामध्ये त्याच्या जनरेशन मध्ये मरणाला उपजवित आहे. बिकॉज दे लेफ्ट गॉड. त्या पूर्ण पिढीने परमेश्वराला अनुसरायचं सोडून दिलं. त्यांच्या पूर्ण जनरेशन मध्ये कोणी देवाचा शोध केला नाही, कोणी देवाची वाणी ऐकली नाही, कोणी देवासाठी नाही का परत परमेश्वराकडे वळावं म्हणून मागे आलं नाही. ते त्यांच्या मस्तीमध्ये चालत राहिले, त्यांच्या स्वतःच्या इच्छेमध्ये, वासनेमध्ये ते चालत राहिले. अँड दॅट वॉज अ जनरेशन ऑफ मर्डरर्स. ओके, एक अशा लोकांची जनरेशन ती निघाली जे खून करणारे होते. बायबलमध्ये इतरांनी केलं नाही का, बऱ्याच लोकांनी केलं, बट दे वर ऑलवेज अंडर द कव्हरिंग ऑफ गॉड. बट दिस जनरेशन सेड वी डोंट नीड गॉड. आम्हाला हे सहन होणार नाही, देवाची शिक्षा सहन होत नाही, आम्ही आमचं बघतो. प्रेज द लॉर्ड. सो व्हेनेवर यू आर ॲरोगंट, तुमच्यामध्ये नाही का मीपणा, अहंकार, घमेंड ह्या गोष्टी येतात ना, ह्या सगळ्या त्या दुष्टापासून आहेत. हालेलुया. ह्या गोष्टींना आपल्याला स्थान द्यायचं नाही, ह्या गोष्टींना धरून चालायचं नाहीये. मी तुम्हाला एक्झॅक्टली अजून शिकवेल की का हे उदाहरण मी घेतलं की पाप, वासना, गर्भवती आणि मग जन्म या गोष्टी काय आहेत आणि याचा अर्थ इकडे काय आहे, हे पण आपण उद्या किंवा परवा शिकूया. प्रेज द लॉर्ड. सो आय वॉज टॉकिंग अबाउट नंबर 7. ओके, सो 7 पिढ्या झाल्या. 7 स्पीक्स ऑफ कम्प्लिशन, परफेक्शन. 7 याचा अर्थ काय होतो माहितीये का, की तिथपर्यंत नाही का, आता हा 20वा, आता रेस्ट किंवा ह्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्यानंतर नाही का नंबर 8 किंवा 8वा दिवस किंवा 8वी जनरेशन किंवा 8वी पिढी आहे ना, ती आता काहीतरी नवीन करणार आहे, काहीतरी वेगळं करणार आहे. सो ह्या 7 पिढ्यानंतर नाही का ह्यांच्यामध्ये कोणी राहिलं नाही, यांच्या विषयी देवाने काही नाही का उल्लेख बायबलमध्ये केला नाही. बिकॉज आफ्टर दॅट गॉड स्टार्टेड न्यू जनरेशन. गॉड स्टार्टेड अगेन, देयर वॉज अ न्यू बिगिनिंग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक नवीन सुरुवात झाली. तुम्हाला माहितीये काईन, आबेल, आदाम, हवा हे परमेश्वराच्या नावाने कधी प्रार्थना करत नव्हते. प्रेज द लॉर्ड. व्हेन पीपल स्टार्टेड प्रेइंग इन द नेम ऑफ गॉड. तुम्हाला माहितीये, कोणी मला सांगेल याचं उत्तर, वी वर व्हेरी क्लोज. आपण आताच थोड्या वेळापूर्वी ते वचन वाचलं. परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करायला कधी सुरुवात झाली माहितीये, तोपर्यंत देवाच्या नावाने कोणी प्रार्थना करत नव्हतं. Praise God, praise God, praise the Lord. Everything is given in the Bible. हालेलुया. सगळं बायबल मध्ये दिलंय, सगळं काही इथे दिलेलं आहे. आणि फक्त
फक्त काय होतं माहितीये का, बायबल सांगतं सत्य तुम्हाला समजेल, सत्य बंधनमुक्त करेल. सो जे सत्य तुम्हाला समजेल ना तेच बंधनमुक्त करणार. नाही तर समोर आहे पण ती गोष्ट तुम्हाला नाही का डिलिव्हर नाही करू शकणार. का? बिकॉज तुम्हाला ते सत्य समजलं नाहीये. म्हणून आपण प्रार्थना करतो, प्रभू आमचे आत्मिक डोळे उघड. हालेलुया. या जगाच्या अधिकाराने हे डोळे आपले बंद केलेत. आपल्याला ही हॅज ब्लाइंडेड द माइंड्स ऑफ पीपल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर आहे तो आपले अंतःकरणाचे चक्षु नाही का प्रफुल्लित करतो, ते नाही का उघडतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय सांगता, आदाम आणि हव्वा यांना तिसरा मुलगा झाला, त्याचं नाव त्याने शेत ठेवलं. शेत मोठा झाला, त्याला मुलगा झाला, त्याचं नाव त्याने अनोश ठेवलं. आणि अनोश जन्मल्यापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. एक सिंपल होमवर्क तुम्हाला देते. शेत या नावाचा अर्थ काय आणि अनोश या नावाचा अर्थ काय मला सांगा. तुम्हाला मग थोडं लिंक लागेल की त्यानंतर परमेश्वर यहोवाच्या किंवा देवाच्या नावाने का प्रार्थना करू लागले. सो टुमॉरो मी कोणालाही विचारेल की याचा अर्थ काय, अनुषचं मिनिंग काय, शेतचं मिनिंग काय, तो तुम्ही मला सांगा आणि आपण त्याच्यावर अजून अभ्यास करूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो यु नो काही गोष्टी देव आपल्या लाईफ मध्ये घडवतोय. आता पहा, माझ्या फॅमिली, माझ्या आधी माझ्या पिढ्यांना येशूचं नाव माहित नव्हतं किंवा येशूच्या नावाने प्रार्थना करणारं कोणी नव्हतं. बट यु नो इतका मोठा अनुग्रह, इतका मोठा फेवर, इतकी मोठी कृपा प्रभूने केली आहे की माझं तारण झालं, मला प्रभू कळला आणि माझ्या येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत ते परमेश्वराच्या नावाला ओळखतात. माझी मुलं देवाला ओळखतात. माय जनरेशन इज लिव्हिंग इन क्राइस्ट. हालेलुया. आणि आम्ही देवाच्या नावाने प्रार्थना करतोय. सो फ्रॉम हिअर द गॉडली जनरेशन अगेन स्टार्टेड. हालेलुया. मी आजच वाचत होते, जीसस, थँक्यू लॉर्ड. लूक याचा 3रा अध्याय जर तुम्ही वाचला, लूक 3:23 पासून नाही का 38 पर्यंत येशूची वंशावळ उलट रीतीने दिली. म्हणजे नेहमी वंशावळ कशी असते, पहिला आदाम, मग नाही का कोण झालं, काय झालं, काय झालं, अशी शेवटपर्यंत येते. इकडे शेवटून पहिल्यापर्यंत दिली आहे. आणि हे वचन मला खूप आवडतं. 3:38-37 पर्यंत वाचते. तो मथुशलाचा, तो हनोकाचा, तो यारेदाचा, तो महलेलाचा, तो केनानाचा, तो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र. हालेलुया. म्हणजे येशूचा आदामापर्यंत जो फॅमिली ट्री आहे, कसा संबंध आहे ते इथे दिलाय. आणि ह्या पुस्तकातच नाही का असं लिहिलंय, तो आदामाचा म्हणजे तो देवाचा पुत्र. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इथे जरी तुम्ही असं वाचत गेले ना, तर इतकं सुंदर रीतीने प्रभूने सांगितलं आहे ना. हे प्रत्येक नाव, ही प्रत्येक वंशावळ आपल्यासाठी काहीतरी मेसेज आहे, कुठल्या तरी गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. सो देवाचं वचन काय सांगतं माहितीये, परमेश्वराच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. वी कॅन नॉट फाईट द एनिमी अपार्ट फ्रॉम गॉड. तुम्ही देवासोबत नाही तर आपण या शत्रूचा सामना करू शकत नाही. पहा, शत्रू हरलेला आहे, पण तो हरलेला आहे कारण ख्रिस्ताने वधस्तंभावर कार्य पूर्ण केलं आहे. परंतु मी त्या वधस्तंभावरच्या कार्याची महानता ओळखता, शत्रूने जी भीती घातली ती जर पाहत आहे ना, तर मी त्याच्यासाठी दार उघडते आणि त्या भीतीद्वारे, त्या संशयाद्वारे, त्या कमजोरीद्वारे तो माझ्या जीवनामध्ये काम करणार. प्रेज द लॉर्ड. सो माझ्याकडे एकच मार्ग आहे. आय कॅन क्लोज द डोअर बाय द ब्लड ऑफ जीसस. येशूच्या रक्ताने ते दरवाजे मी बंद करू शकते. आता कृपेचं सामर्थ्य काय माहिती, की माझी योग्यता, माझी गुणवत्ता नाही, मी किती नाही का चांगलं काम करते, मी किती पवित्र राहते, मी किती नीतिमान जगते, मी किती फाईट करते, नाही. माझ्या ख्रिस्ताची योग्यता, माझ्या ख्रिस्ताची परिपूर्णता, माझ्या ख्रिस्ताने जे कार्य केलं ते सगळं मला मिळालं आहे फक्त विश्वास करण्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाही, आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये भय बाळगून चालायची गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, मोस्ट ऑफ द टाइम आपल्या वासनांबद्दल आता मी तुम्हाला सांगते. डोळ्यांची वासना असेल, कानाची वासना असेल, हातापायांची वासना असेल, शरीराची वासना असेल, जिभेची वासना असेल. व्हॉट इज यु नो लस्ट ऑफ टंग. जिभेची वासना काय माहिती, मला बडबड करायची, मला शिव्याशाप द्यायचे, कोणी बोललं तर मी ऐकून घेणारच नाही, मी उलट उत्तर देणार. तर मला हे खायचंय, मला ते खायचंय, मला ते खायचंय. त्या बागेमध्ये हवा कितीतरी वेळा त्या झाडाला पास करून नाही का मागे पुढे इकडे तिकडे फिरली असेल, तिला कधीच काहीच वाटलं नाही. बट वेन द डेव्हिल केम इन द फॉर्म ऑफ अ सर्पंट, सापाच्या रूपाने जेव्हा सैतान आला आणि त्या फळाची जाहिरात केली आणि त्याने सांगितलं असं आहे तसं आहे, ते तुला वाईज बनवेल, तुझे डोळे तुला बऱ्या वाईटाचं ज्ञान देवासारखं होईल. ती जाहिरात केल्यावर तिला वाटलं की हे फळ मला नाही
ज्ञान देण्यासाठी चांगले, दिस फ्रूट कॅन मेक मी वाईज, तिला असं वाटायला लागलं आणि तिने ते खाल्लं. सो इथे ना ते जे खाण्याची जी वासना होती ना आणि जी बोलण्याची, जी कम्युनिकेट करण्याची कमजोरी होती, त्यामुळे ती पडली. प्रेज द लॉर्ड. सो आता आपल्याला आपल्यावरच काम करायचंय. देवाने आपल्याला आशीर्वादित केलं आहे. प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केला आहे. प्रभू आपल्याला आता भीतीच्या अधीन ठेवत नाहीये. कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही, कारण जो आपला शत्रू आहे त्याचा न्याय झाला आहे. त्याला प्रभूने कायमचं हरवलं आहे. तिकडे तो संधी शोधत होता, आजही तो संधी शोधतोय, पण ती संधी त्याला मिळणार नाही जेव्हा हे सत्य आपल्याला समजणार की प्रभू येशू ख्रिस्ताने माझी जागा घेतली आणि मी येशू ख्रिस्तामध्ये आहे. सो जर मी येशू ख्रिस्तामध्ये आहे, माझं जीवन देव पित्यामध्ये ठेवलेलं आहे, तर कितीही संधी शोधू दे, कितीही प्रयत्न करू दे, तो माझ्या जीवनावर अधिकार करू शकत नाही, तो हल्ले करू शकत नाही. पण जेव्हा मी या ख्रिस्तातून बाहेर पडते, माझ्या विचारांना वाट करून देते, माझ्या मनाच्या चुकीच्या गोष्टींना निर्णय घेते, त्यावेळेस मी जाऊन दरवाजा उघडते. सो मला काय करायचं माहितीये, I do not need to open the wrong doors. I have to wait upon the Lord to renew my strength. Hallelujah. Wait upon Lord म्हणजे काय, जे परमेश्वराची राहतील ते नवीन शक्ती संपादन करतील. भले तुम्हाला वाटते की इट इज नॉट पॉसिबल, मला जमणार नाहीये, पण देवावर आशा ठेवा. यू विल रिन्यू युअर स्ट्रेंथ. तुम्ही कमजोर पडणार नाही. प्रभूचं वचन सांगतं, जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते चालतील पण थकणार नाही, ते धावतील पण दमणार नाहीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो एवढ्या सगळ्या साक्षीरूपी मेघाने आपण वेढलेले. आज नाही का आपण आपल्या लोकांच्या साक्षी ऐकल्यात, बायबल मधल्या हिरोचे साक्षी ऐकल्यात, त्या सगळ्या टेस्टिमनीज ना आपल्या आजूबाजूला फिरतायत आणि त्यांच्या मधून आपण चालतोय. निराश व्हायचं, घाबरायचं काहीच आपल्याला कारण नाही, कारण आपण देवाच्या अभिषेकामध्ये. लेट मी टॉक समथिंग, फ्यू लाईन्स अबाउट दी अनॉइंटिंग. तुम्हाला माहितीये, कीप युअर कॅरेक्टर गुड. तुमचं चरित्र, तुमचं वागणं, तुमचं बोलणं हे चांगलं ठेवा. तुम्हाला वाटत असेल फक्त चर्च मध्ये गेल्या मला नाही का चांगलं वागायचं, इतर वेळेस नाही, देन दॅट विल बी अ ग्रेट मिस्टेक. तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी चूक तुम्ही करत असाल. मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्हाला देवाच्या अभिषेकात वाढायचंय, जर तुम्हाला देवाच्या अनुग्रहामध्ये चालायचंय, जर देवाच्या परिपूर्णतेचा अभिषेक तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहायचा आहे ना, चांगलं वागा. कोणी पाहणारा असू दे नसू दे, कोणी लक्ष देणारा असू दे नसू दे, कोणी तुम्हाला रेकॉग्नाइज करू दे नाही करू दे, यू कीप वॉकिंग इन द रेव्हरन्स अँड द फिअर ऑफ द लॉर्ड. देवाचा मान सन्मान महिमा करत त्या भयामध्ये आज्ञा पाळत चालत राहा. वाय? बिकॉज अनॉइंटिंग सीक्स द कॅरेक्टर. तुम्हाला माहिती अभिषेक आहे ना, ज्या व्यक्तींचं चरित्र देवामध्ये चांगलं आहे ना त्यांच्याकडे येतो. सी इस्रायलाने शमूएलाकडे हट्ट केला की आम्हाला राजा पाहिजे, आम्हाला असं जगायचं नाहीये, आणि त्यांच्या हट्टापायी परमेश्वराने त्यांना एक राजा दिला आणि तो राजा होता शौल. शौल जो होता तो इस्रायलाचा राजा म्हणून नाही का तिकडे बरेच वर्ष त्याने इस्रायलावर अधिकार केला, बट ही वॉज नॉट ऑफ अ गुड कॅरेक्टर. त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र चांगलं नव्हतं. पुढे जाऊन त्याने तो अभिषेक गमावला. प्रेज द लॉर्ड. पण दावीद कोण होता? दावीद देवाची पहिली योजना नव्हता. परमेश्वराने शौल दिला होता, पण दाविदाकडे कॅरेक्टर होतं. दाविदाकडे परमेश्वरासाठी तहान आणि भूक होती. तो साधा गुराखी मेंढपाळ जंगलामध्ये इकडे तिकडे डोंगरावर मेंढर चारत आपलं स्वतःचं वीणा, स्वतःचं इन्स्ट्रुमेंट वाजवत बसायचा. ही वॉज हॅव्हिंग कॅरेक्टर. त्याच्यामध्ये परमेश्वराचं भय होतं, त्याच्यामध्ये परमेश्वराविषयी प्रीती होती. तो चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचाराचा होता. कोणी जरी काही बोललं तरी सुद्धा तो देवामध्ये आपलं मनन करत देवामध्ये हरवलेला असायचा. दॅट अनॉइंटिंग विच शॉल लॉस्ट, दॅट अनॉइंटिंग केम सीकिंग टू डेव्हिड. हालेलुया. तो अभिषेक दाविदाकडे आला आणि ही बिकेम द किंग ओव्हर द जेरुसलेम अँड इस्रायल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, भलेही लोक नाही का ते मिळवण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्याकडे जर देवाचं प्रेम आहे, तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये चालताय ना, तो अभिषेक तुमच्या मागे येणार. दावीद राजा म्हणतो स्तोत्रसंहिता 23 मध्ये की परमेश्वराची दया आणि करुणा ही माझ्या मागे चालतात. हालेलुया. सो गॉड्स ग्रेस, गॉड्स मर्सी, त्यांना माहितीये की कोणाच्या मागे चालायचं. प्रेज द लॉर्ड. सो देवामध्ये चालायचं.
चाला, देवाचं भय बाळगून चाला. देवाच्या अभिषेकात जर तुम्हाला चालायचं ना, मी तुम्हाला सांगते ते चरित्र ठेवा. की चरित्र म्हणजे असं नाही की मी जगातली लोक म्हणतात तसं नाही. देवाचं वचन, देवाच्या आज्ञा, देवाला जे पाहिजे ते करायचंय. परमेश्वर तुम्हाला त्या अभिषेकामध्ये, त्या उच्च स्थानामध्ये, त्या अधिकारामध्ये चालवेल. पहा, योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करत होते. योसेफाला त्याची मिनिस्ट्री स्वप्नात परमेश्वराने कळवली. त्याने स्वप्न पाहिलं आणि त्याला कळलं की तो अधिकार करणार आहे. त्याचे भाऊ, त्याचे आई वडील त्याला नमन करत आहेत. पुन्हा त्याने स्वप्न पाहिलं की सगळे लोकांच्या मध्ये नाही तो उंच झाला आहे. त्याने 2 वेळा स्वप्न पाहिलं. परंतु जसं त्याने स्वप्न पाहिलं, त्याला त्याच्या लाईफ मध्ये काय होणार आहे, त्याची मिनिस्ट्री, त्याचं करणं सगळं प्रभूने स्वप्नामध्ये, दर्शनाने दाखवलं. परंतु त्याचे भाऊ त्याचा द्वेष करायला लागले, त्याचा तिरस्कार करायला लागले. भावांनी त्याला विकून टाकलं, त्याला मारायचा प्रयत्न केला. तो जेलमध्ये गेला, खोट्या आरोपाखाली राहिला. या सगळ्या छळातून जात असताना, या सगळ्या प्रसंगातून जात असताना, या सगळ्या परीक्षेतून जात असताना, काहीही केलं नव्हतं, चूक नसतानाही त्याच्यावर जो आरोप लावला, त्याची शिक्षा त्या जेलमध्ये भोगत असताना, ही डिड नॉट लूज हिज कॅरेक्टर. त्याने त्याचं चरित्र देवाप्रती पवित्र आणि चांगलं ठेवलं. देवावर त्याने दोष लावला नाही, देवाविषयी तो कठोर झाला नाही, देवाविषयी तो बिटर झाला नाही. अँड अल्टिमेटली दॅट अनॉइंटिंग केम सिकिंग टू हिम. तो अभिषेक त्याच्याकडे आला आणि पुढे जाऊन ही बिकेम द प्राईम मिनिस्टर ऑफ इजिप्त. हालेलुया. इजिप्तचा सर्व काही सांभाळणारा तो मुख्य झाला. फक्त इजिप्त नाही, सगळ्या जगाला अन्नाचा पुरवठा करणारा तो महान एक प्रमुख झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सो परिस्थिती येईल, परीक्षा येईल, संकट येईल, आपलीच लोक आपल्या विरोधात उठतील. आपल्याला अशा काही गोष्टींमधून जावं लागेल जेव्हा वाटेल की आता मी काय करू, माझ्यासाठी मार्ग नाही. असं वाटेल कधी कधी की प्रभूने मला सोडलंय का. पण मला तुम्हाला सांगितलं, देव कधीच सोडत नाही. ते सत्व, देवावरील विश्वास धरून ठेवा. हा देवावरील विश्वास, हे तुमचं चरित्र आहे ना, तो अभिषेक तुमच्यापर्यंत ओढून आणेल. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला त्या परिस्थितीवर मात करून अशा ठिकाणी स्थिर करेल किंवा जेव्हा ही सगळी परिस्थिती तुमच्याकडे पाहिल आणि तुम्हाला नमन करेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बिलीव्ह इन द लॉर्ड. हालेलुया. प्रभूवर विश्वास ठेवा, कमजोर पडू नका. माझ्या घरात असं, नवऱ्याला व्यसन आहे, माझी मुलं वाईट मार्गाला आहे. बिलीव्ह इन द लॉर्ड. कुठलीही परिस्थिती असू दे, तुमच्या घरात रूप वेगळं असेल, माझ्या घरात माझे चॅलेंजेस वेगळे, कोणाचे चॅलेंजेस वेगळे असतील, बट प्रत्येक व्यक्तीचं एकच सोल्युशन आहे की येशूवर विश्वास ठेवा, ख्रिस्ताला धरून चाला, ख्रिस्तामध्ये देवाचं भय बाळगून चाला. बिलकुल जगाच्या मार्गाला आपल्याला अवलंबायचं नाही, जगाच्या गोष्टीने आपल्याला चालायचं नाही. वॉक इन द फिअर अँड द रेव्हरन्स ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या सगळ्या गोष्टी नाही का परमेश्वर